बिगुल बजा दे बिगुल बजा दे जीतो जीतो बिजनेस जीतो 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 लाइफ को जीतो 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 बिजनेस जीतो 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 लाइफ को जीतो 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 यस माईक बंद आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या या आपल्या मीटिंग मध्ये. जसं आपण सकाळी म्हटलं की सायंकाळी आपण मिशन 15 करोड जे आपलं मिशन आहे या मिशन वर आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण सगळेजण 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी कॅम्प घेत आहात. आणि या कॅम्प मध्ये मदत करण्यासाठी न्यूट्रीचार्जनं आपल्यासाठी स्पेशल प्रेझेंटेशन तयार केलं आहे. काही जणांपर्यंत पोहोचलं असेल, काही जणांपर्यंत पोहोचलं नसेल. संतोषजी पर्यंत पोहोचले. संतोषजी पर्यंत पोहोचले. विलासराव पोहोचले का? काही जणांपर्यंत पोहोचले, काही जणांपर्यंत पोहोचलं नाही. तर मी आता जे प्रेझेंटेशन दाखवणार आहे हे प्रेझेंटेशन आपण मीटिंगच्या संपण्याच्या वेळेस पाहू. तर आपण फार तर 4-5 लिटरची सगळी टीम असेल. आपल्याकडे जितके पार्टिसिपेंट बसतात 4-5 लिटर मध्ये ते बसले असतात. तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण बिलकुल मीटिंग सुरू असताना त्यांच्यापर्यंत आपण हे प्रेझेंटेशन पोहोचू. हे प्रेझेंटेशन पोहोचल्यानंतर तुम्ही जिथं कुठं कॅम्प घेत आहात त्या कॅम्प मध्ये तुम्हाला हे प्रेझेंटेशन दाखवता येईल. म्हणजे एरवी मला कोणी काही पीपीटीज मागवल्या, काही मागवलं, कंपनी प्रॉपर्टी आहे मला देत नाही. कंपनीची जोपर्यंत मला परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी हे प्रेझेंटेशन शेअर करू शकत नाही. परंतु आज जे प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवणार आहे हे प्रेझेंटेशन जशाच तसं तुम्हाला मिळणार आहे. आणि हे प्रेझेंटेशन कसं प्रेझेंट करून आपण न्यूट्रीचार्ज ह्युमन नाही तर त्यासोबत की सोलचे प्रोडक्ट आणि इतर प्रोडक्ट सुद्धा कसे शेअर करू शकतो याविषयी आपण बोलणार आहोत. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस आपल्याला प्रेझेंटेशन असते. आपण एक मीटिंग घेतो, लॅपटॉप असेल आपल्याकडे, प्रोजेक्टर असेल, मोठा टीव्ही असेल, अँड्रॉइड टीव्ही, त्याद्वारे आपण ते प्रेझेंटेशन दाखवतो आणि त्यातून आपल्याला आपला मुद्दा, आपलं म्हणणं समजून सांगणं अतिशय सोपं जाते. तर हेच प्रेझेंटेशन मी तुम्हाला शेअर करणार आहे. संतोषजी एखाद्या ग्रुपला असतील तर संतोषजीकडे मिळालं. संतोषजी तुम्हाला कुठून मिळालं? वीरांगणा क्लब आहे ना तिकडून आलाय सर मला. यस यस. आपण म्हणत होतो की तुम्ही वीरांगणा क्लब मध्ये, वीर क्लब मध्ये पार्टिसिपेट व्हा, तुम्हाला जास्त मदत मिळेल. बरोबर आहे ना? तर संतोषजीला वीरांगणा क्लब मधून ते मिळालेलं आहे प्रेझेंटेशन. ते प्रेझेंटेशन मी तुम्हाला शेअर करणार आहे. ज्याला हवं त्याला, प्रत्येकाला नाही, काही जणांना हवं असेल त्यांना आपण शेअर करूयात. मित्रांनो, आपण ज्यावेळेस काम करायला जातो ना त्यावेळेस आपण ओके ओके आपण हे प्रेझेंटेशन ज्यावेळेस आपण एखाद्या संस्थेकडे जातोय, जसं मी तुम्हाला मागच्या रविवारी म्हटलं होतं की सोमवारी जालन्यामध्ये पोलीस ज्या महिला कर्मचारी आहेत पोलीस मधल्या, ज्या लेडीज पोलीस आहेत त्यांच्यासाठी एसपी ऑफिस जालन्याला आपण कॅम्प लावलेला आहे. जालन्यातल्या लिडर्सना कॅम्प लावलेला आहे. तिथं न्यूट्रीचार्ज ह्युमनचं प्रेझेंटेशन देणार आहे. आपलं असं नाही म्हणतायत की आम्ही आरसीएम कडून आलो, आम्ही न्यूट्रीचार्ज कडून आलो, नाही आम्हाला ह्या टॅबलेट्स तुम्हाला विकायच्या. विकण्यासाठी कुठलीच संस्था तुम्हाला परवानगी देत नाही. यासाठी आपल्याकडे सगळ्यात चांगलं माध्यम आहे ते म्हणजे स्वर्गीय सरोज देवी फाउंडेशन. आरसीएम ने एक फाउंडेशन तयार केलंय, सरोज देवी फाउंडेशन. या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण विविध सामाजिक उपक्रम घेत असतो. जसं वृक्षारोपण असेल, रक्तदान असेल, कुठली स्वच्छता असेल, हे काम करतो आपण. संतोषजी मला वाटतं आजच रक्तदान करून आले. रक्तदानाचा त्यांनी कॅम्प घेतला होता. म्हणजे वेगवेगळे आपण समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो सरोज देवी फाउंडेशनच्या माध्यमातून.
या माध्यमाचं लेटर हेडवर आपण कुठल्याही शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, कुठलेही ऑफिस यांच्या जो हेड आहे, जो त्या डिपार्टमेंटचा हेड आहे, त्याला आपण पत्र देऊ शकतो की आम्ही अशा अशा फाउंडेशन कडून काम करतो आणि महिलांच्या स्वास्थ्यावर, महिलांच्या हायजीनवर आम्ही काम करत आहोत, आम्हाला वेळ द्या. असं म्हटल्यानंतर आपला वेळ मिळतो. आम्ही एका कंपनीकडून आलो आणि आम्हाला इथं मार्केटिंग करायची, तर तुम्हाला कुठलाही मोठा अधिकारी, कुठलाही प्रिन्सिपल, कुठलाही मुख्याध्यापक तुम्हाला वेळ देणार नाही. त्यांची जागा ते व्यावसायिक उपयोगासाठी तुम्हाला आणून देणार नाही. यासाठी हा संतोषजी काही सांगू इच्छिता? बोला संतोषजी. हा सर, हा JR चा पहिलं पेज आहे बरं का, जे हा. महाराष्ट्र शासनाचं नाही का, आपण बोललो होतो हो. पाठीमागं तुम्हाला. हा. आणि दुसरं पत्र तयार केलंय मी माझं स्वतःच या शॉपच्या नावाने. ओके. इथं शाळेला देण्यासाठी प्राचार्य. बर. इथं हा लोगो टाकला मी, याच्यामुळे हा. सहज एंट्री होते सर, नो प्रॉब्लेम. हा. तो JR सर्वोच्च- आणि हे पत्र बनवलं मी. ओके ओके. संतोषजीने ही आयडिया केली आहे. आपल्याकडे जी आर नसेल तर आपण सरळ सरळ सरोज देवी फाउंडेशनच्या नावानं आपल्याकडे पत्र मिळते. त्या पत्र तुम्ही त्या HOD ला देऊ शकता आणि त्यानुसार आपण आरामशीर वेळ घेऊन प्रेझेंटेशन करू शकतो. आता वेळ कसा घ्यायचा, तर सरोज देवी फाउंडेशनच्या नावाने वेळ घ्यायचा. सरोज देवी फाउंडेशन कडून आम्ही आलो आहोत आणि आम्ही महिला सशक्तीकरण, महिलांचं हायजीन, महिलांचं HB वाढवणं, महिलांचं आरोग्य या संदर्भात आम्ही 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचा आमच्या संघटनेनं प्रण घेतलेला आहे. 15 कोटी महिलांच्या आरोग्यामध्ये सुधार करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. हे आपलं प्रेझेंटेशन पाहिजे. त्यांना बोलणं पाहिजे. त्यानंतर पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्यांना काय प्रेझेंट करायचं. ज्यावेळेस 10 लेडीज पासून तर 100 लेडीज पर्यंत, 10 मुलीपासून 100 मुलीपर्यंत एखाद्या हॉलमध्ये मुली बसल्यानंतर त्यांना नेमकं काय प्रेझेंटेशन करायचं, ते प्रेझेंटेशन आपल्याकडे पाहिजे. ते प्रेझेंटेशन मला असं वाटतं आपण 22-23 जण झालो आहोत. ते प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवतोय. ते प्रेझेंटेशन आपण प्रेझेंट केलं तर आपल्याला सहज, खूप सहज जे आपलं आपण आपला विषय समजून सांगू शकतो. प्रेझेंटेशन असलं तर आपल्याला आपला विषय समजून सांगण्यासाठी अतिशय सोपं जात आहे. PPTs असेल, प्रेझेंटेशन असेल तर आपल्याला आपला विषय समजून सांगणं सोपं जात आहे आणि हे प्रेझेंटेशन तुम्हाला सुद्धा मिळू शकते. तुम्ही सुद्धा हे प्रेझेंटेशन वापरू शकता आणि हे प्रेझेंटेशन वापरून आपला विषय मांडू शकता. जसे तुम्हाला PPTs मोठी दिसल, तुम्ही मला कोणीतरी इशारा करा की यस PPTs मोठी दिसते. एक 2-3 दिवसापूर्वी वीर विरांगना क्लब मध्ये हा विषय झाला आणि नंतर आम्ही म्हटलं की बघ आपण वीर विरांगणाला हे प्रेझेंटेशन दिलंय, तर हे प्रेझेंटेशन आपण सगळ्या आपल्या असोसिएट बाहेरला देऊ. वीर विरांगना ज्यासाठी काम करतायत आपले सगळे असोसिएट बाहेर त्यासाठी काम करतात. इथं तुम्हाला वरतीच दिसल की महिला स्वास्थ्य आणि हायजीन कॅम्प. महिला स्वास्थ्य आणि हायजीन वर सुद्धा हायस्कूल, कॉलेज आणि जे ऑफिसेस आहेत जिथं महिला काम करतात मोठ्या प्रमाणामध्ये तिथं फोकस केलंय आणि हे सगळं काम चालतं SDF सरोज देवी फाउंडेशनच्या नावानं आपण हे काम करतो आणि आपलं मिशन आहे 15 कोटी महिलांना अॅनिमिया पासून मुक्ती द्यायची. हे प्रेझेंटेशन आपण याचा आपण बॅनर बनवून आपल्या पाठीमागं लावू शकतो आणि आपण काम करू शकतो. त्यांना सांगायचं आमचा उद्देश काय आहे, आम्ही कशासाठी काम करतोय, तर 15 कोटी महिलांना हेल्थ हायजीन त्यांची ठीक करायची आणि 15 कोटी घरांना आम्हाला स्वस्थ बनवायचे. म्हणजे कुणाला आजचं घर सुद्धा स्वस्थ बनवायचे आणि येणाऱ्या पिढीचं घर सुद्धा स्वस्थ बनवायचे. प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक महिला ही स्वस्थ राहिली पाहिजे. योगायोगानं आज जिजाऊ जयंती आहे की नाही. जोपर्यंत असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये की जोपर्यंत जिजाऊ तयार होणार नाही तोपर्यंत शिवाजी राजे तयारच होऊ शकत नाही. तर जिजाऊ तयार करण्यासाठी आपण सगळेजण काम करणार आहे की नाही. जोपर्यंत जिजाऊ तयार होणार तोपर्यंत शिवाजी राजे कसे तयार होतील. तर आपल्याला आजचं घर सुद्धा स्वस्थ बनवायचं आहे आणि पुढचं घर सुद्धा स्वस्थ बनवायचं आहे.
आणि म्हणून त्यांना काय समजून सांगायचंय, यामध्ये बरेच जण आहेत ज्यांनी हा विषय त्यांना माहिती, बसलेल्या पार्टिसिपेंट्स पैकी बरेच जण असे आहेत ज्यांना हा विषय माहिती, परंतु हा विषय आणि हायजीन म्हणजे आपण फक्त न्यूट्रिचार साठी काम करत नाही, आपण आपण काम करत आहोत, आपण काम करत आहोत महिलांच्या स्वास्थ्यासाठी, आपण काम करत आहोत महिलांच्या विकासासाठी, महिलांच्या शारीरिक मानसिक विकासासाठी आपण काम करत आहोत, ज्यामध्ये आपल्याला त्यांच्या स्वास्थ्याविषयी माहिती द्यायची आहे. एकच मिनिट. ओके, ठीक आहे. आता विषय कसा मांडायचा आहे? विषय असा मांडायचा आहे की प्रत्येक महिलांना जीवनातलं जे सगळं वेगवेगळ्या अवस्था आहेत, त्या प्रत्येक अवस्थेमध्ये शारीरिक आणि मानसिक विकासासाठी न्यूट्रिशनची आवश्यकता असते. गर्भावस्थेत वेगळं न्यूट्रिशन लागतंय, छोट्या बाळाची आई असेल त्यावेळेस वेगळं न्यूट्रिशन लागतंय आणि मोठ्या वयामध्ये वेगळं न्यूट्रिशन लागतंय, परंतु जेवण एकच दिलं जातंय. दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये मुलं आणि मुली आहेत, परंतु मुलाच्या तुलनेमध्ये मुलीमध्ये काही शारीरिक वेगळे बदल होतात. हे पीपीटीज म्हणून पटकन सोपं, हे आपण कशासाठी देतोय तुम्हाला पीपीटीज, की पटकन समजून सांगता येतंय आणि समोरच्या व्यक्तीला पटकन समजते की एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यामध्ये ज्यावेळेस त्याचा विकास होतो, त्या विकासामध्ये त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल होतात. मासिक धर्म सुरू होतो, मुलीमध्ये शारीरिक संरचनामध्ये वेगवेगळे बदल होतात, त्यांची उंची पटपट वाढते, हे बदल होतात. हे बदल मुलीमध्ये पटकन दिसतात, मुलामध्ये इतक्या लवकर दिसत नाही. मुलांच्या तुलनेमध्ये मुलीमध्ये पटपट, आपण पटपट उंची वाढल्याची, म्हणजे जन्मानंतर 2 वर्षामध्ये ज्यावेळेस बोलण्याची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस मुली पटकन बोलायला लागतात मुलाच्या तुलनेमध्ये, कारण की त्यांचा शब्दसंग्रह लवकर वाढतो आणि बोलण्याचं ते लवकर शिकतात. तसंच या वयाच्या टप्प्यामध्ये सुद्धा मुलीमध्ये बदल पटकन दिसायला लागतात. जसं त्वचामध्ये बदल होतात, चेहऱ्यावर पुरळ यायला लागतात, त्यांच्या बोन मिनरल डेन्सिटी पटकन वाढायला लागते, त्यांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी केस यायला लागतात, हे सगळे बदल दिसतात. आणि याच वेळेस सगळ्यात मोठा बदल होतो, पिरियड यायला लागतात. आणि या पिरियड मध्ये त्या महिलांच्या शरीरामध्ये आयरनची कमतरता होते आणि त्याचं हिमोग्लोबिन लेवल कमी व्हायला लागतं. हे आपल्याला समजून सांगायचंय, हे पीपीटी तुमच्याकडे राहणार आहे. आणि हे संशोधनात असं लक्षात आलंय की प्रत्येक मासिक चक्रामध्ये 3 ते 24 मिलीग्रॅम आयरनची हानी होते. आणि WHO असं म्हणतंय की हिमोग्लोबिनचा स्तर 12 पेक्षा कमी असेल तर ती महिला अॅनिमिक आहे. की आपण जे सगळं मानतोय ना, ते अतिशय स्टँडर्ड पद्धतीने मानतोय, आपण काही सांगत नाही. हे WHO सांगतंय. जी मागची मी पीपीटी तुम्हाला दाखवली ना, की किती आयरनची हानी होते, ते खाली त्याच्या 2 लाईन तुम्हाला दिसत असतील, हे सगळे रिसर्च पेपर आहेत. म्हणजे आपण काही मनानं सांगत नाहीत. आणि आपण इतके दिवस 53% म्हणत होतो, मित्रांनो 59% गर्भवती महिला अॅनिमिक आहे. म्हणजे 53% सर्वसाधारण महिला, परंतु जर महिला गर्भवती जर असेल तर ते 59% महिला अॅनिमियाचे पीडित आहेत, अॅनिमिया आहे त्याला. आणि अॅनिमियाला आपण इतका फोकस काय करतोय की अॅनिमिया ते रूट कॉज आहे, अॅनिमिया ते मूळ दुखणं आहे का नाही? अॅनिमिया ते मूळ दुखणं आहे ज्यामुळं हे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम दिसायला लागतात. जसं आता उद्या परवा संक्रांत आहे, तर घराचं वातावरण जर बिघडलं असेल तर मूळ दुखणं आहे की नवीन साडी पाहिजे, मूळ दुखणं आहे की नवीन दागिना पाहिजे, मूळ दुखणं लक्षात यायला पाहिजे. तुम्ही म्हणता अरे कसं काय व्हायला लागले, घरातलं वातावरण कसं काय बिघडायला लागले, म्हणजे जसं तुमच्या घरातलं बिघडतं तसं माझ्या घरातलं बिघडतंय. आपलं मूळ कारण कळायला पाहिजे की नेमकं बिघडलं वातावरण कशामुळं. आता संक्रांत आली, नवीन साडी पाहिजे, नवीन दागिना पाहिजे, पायातले नवे पाहिजे, जोडवे नवे पाहिजेत, हे सगळं आहे ना. तर हे मूळ कारण आहे की जर आपला महिला जर अॅनिमिक असेल ना, तर तुम्ही केश किंग लावा, नाहीतर आदिवासी तेल लावा, नाहीतर पुन्हा आता परत मी केस गळण्यासाठी मला एकदा सांगितलं की व्हिटॅमिन ईच्या गोळ्या घ्या. व्हिटॅमिन ईच्या गोळ्या तेलात टाकून लागल्या केस दाट होतात. माझा मित्र घेऊन आला, माझ्यासाठी एक पॅकेट घेऊन आला. व्हिटॅमिन ई वरून लावलं. अरे म्हणलं माझ्याकडे एकदम वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहे, तुम्ही व्हिटॅमिन ई वरून लावून काय होणार आहे. म्हणजे व्हिटॅमिन ई ची स्पेशल गोळी आली केस गळू नये यासाठी. मित्रानं त्यासाठी एक पॅकेट घेतलं, एक पॅकेट माझ्यासाठी घेऊन आला. तर हे जे आहे ना केस गळणं,
तर याचं मूळ कारण आहे की तुमचा एचबी कमी असणं. तुमच्या केसाच्या मुळापर्यंत ऑक्सिजनच पोहोचला नाही तर तुमचे केस गळणार ना. त्यात काय म्हणजे रॉकेट सायन्स आहे का? अजिबात रॉकेट सायन्स नाही. अतिशय सोपी गोष्ट. तुमच्या त्वचेपर्यंत, तुमच्या त्वचेच्या प्रत्येक थरापर्यंत ऑक्सिजनच नाही पोहोचला तर तुमची स्किन ड्राय होणार, तुमची स्किन जी आहे ती खरबड होणार, तुमची स्किन चकाकी राहणार नाही. कारण की तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनही पोहोचत नाही आणि पोषक घटकही पोहोचत नाहीत. मासिक धर्म अनियमित येणार, अचानक अंधारी येणं. है ना, आंखों के आगे अचानक से अंधेरा छा जाना. आपल्याकडे सोपा शब्द आहे अंधारी येणं. म्हणजे मराठवाड्यात त्रासच वापरा. एकदम अंधारी आली, मला एकदम चक्कर आली. आणि एचबी कमी जर असेल तर शरीराचा व्यवस्थित विकास होत नाही, श्वासोच्छ्वास नीट येत नाही, त्यानंतर चक्कर येतात, डोकेदुखी व्हायला लागते. हे सगळे जे प्रॉब्लेम दिसतात ना, हे एचबी कमी असण्याचे. एचबी कमी असण्यामुळंच तुमच्या चिडचिडाट वाटते, कमजोरी, थकान, छाती दुखणं, पायऱ्या चढा वाटत नाही, भूक कमी लागते, उंची पूर्ण लहान म्हणजे आपल्या कुमारवयीनमुळे त्यांची उंची नीट वाढत नाही, पुन्हा पुन्हा आजारी पडतात, नख तुटायला लागतात आणि हात पाय दुखायला लागतात, सूज यायला लागते. आणि याचे प्रभाव आणखीन वाईट होतात कधी? ज्या वेळेस एखादी महिला जिचा एचबी कमी आहे ती गर्भवती जर राहिली तर प्रॉब्लेम आणखीन वाढतात. म्हणजे जसं आजारी व्यक्तीला तुम्ही 5-10 किलोचं वजन घेऊन प्रवास करायला लावणं तसा तो बेजार होईल. तसं एखादी महिला जिचा एचबी कमी आहे तिला जर गर्भावस्थेमध्ये ती गेली, ती गर्भवती राहिली तर तिचा गर्भचा विकास नीट होत नाही, तिला थकवाट राहते. आणि ज्यावेळेस तिचं बाळाला जन्म देते, ज्यावेळेस तिची डिलिव्हरी होते त्यावेळेस जास्त रक्तस्राव होतो, संक्रमणाचा तिला विविध आजार त्यानंतर होऊ शकतात, बाळाचं वजन कमी होऊ शकतं, बाळाचा जन्म वेळेच्या आत होऊ शकतात. हे सगळे आपल्याला समजून सांगायचंय. त्या लोकांना हे सुद्धा समजून सांगायचंय की एखादी महिला अॅनेमिक असणं म्हणजे एक पिढी नाही तर येणारी पिढी सुद्धा प्रभावित होते. ना केवळ वर्तमान पिढी, आने वाली पिढी सुद्धा, येणारी पिढी सुद्धा प्रभावित होते. हे आपल्याला समजून सांगायचंय. आणि ही स्लाइड तुम्ही एखाद्या कुटुंबात बसले, एखाद्या मीटिंग मध्ये बसले तर ही स्लाइड तुम्ही बिलकुल फोकस करा की गर्भधारणेमध्ये जरी तुमचा एचबी चांगला राहिला परंतु पूर्वी जर एचबी चांगला नसेल, 12 पेक्षा कमी असेल तर बाळाचा विकास व्यवस्थित होऊ शकत नाही. कारण की नवीन एव्हिडन्स असे लक्षात आले की बाळाचा, पोटातील बाळाचा विकास व्यवस्थित झाला नाही, याला गर्भधारणेच्या पूर्वीचा जो अॅनिमिया होता तो कारणीभूत आहे. गर्भावस्थेमध्ये एचबी चांगला आहे परंतु गर्भधारणेच्या पूर्वीच्या काही वर्षामध्ये जर एचबी कमी असेल तर त्या बाळावर दुष्परिणाम होतो. जसं परीक्षेच्या 8 दिवसामध्ये अभ्यास करून काही होत नाही, परीक्षेच्या अगोदरपासून तयारी करावी लागते. असं नाही परीक्षा आली की वाचत बसले. मग मी एक जपानी व्हिडिओ पाहिला, जपानीच होता वाटतं. तो मुलगा मस्त की अशी वही उघडतो, असं करतो, पुस्तक उघडतो, असं करतो, डोक्यात टाकतो, असं घेतो, डोक्यात टाकतो. तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ. तशाने काही होणार आहे का? अजिबात काही होणार नाही. ते पाहिलं आमच्या मुलाने, आमचे मुलं मस्त असे नोबिता होता का, बरं रजनीकांत त्याने बरोबर सांगितलं नोबिता. ते बिलकुल ते 2-3 पोरं असे येतात ते नोबिता आणि 2-3 जण ते अभ्यास करीत नाहीत आणि दुसऱ्या पोराला पण अभ्यास करू देत नाहीत. ते 2-4 पोरं जे आहेत नोबिता ते जे आहेत ते स्वतः अभ्यास करीत नाहीत, दुसऱ्याला अभ्यास करू देत नाहीत. तर जसं परीक्षेच्या वेळेस अभ्यास करून उपयोग होणार नाही तसंच जर तुम्हाला वाटत असेल की बाळाचा विकास व्यवस्थित झाला पाहिजे तर पिरियड यायला सुरुवात झाल्यापासून त्या बाळाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या घरातली जी बालिका आहे ना, छोटी जिजाऊ जी आहे ना, तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अॅनिमियाची सुरुवात गर्भावस्थेपासून होत नाही तर पिरियड आलं की तेव्हापासून अॅनिमियाची सुरुवात होते. आपण तेव्हापासून लक्ष दिलं पाहिजे, बिलकुल तेव्हापासून लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळं मुलींचं पोषण गर्भावस्थेवेळेसच लक्ष देऊचं काम नाही तर त्याचा मासिक धर्म सुरू झाल्यापासून ज्यावेळेस ती छोट्या वयात आहे, 7वीला आहे, 8वीला आहे, 9वीला आहे, ज्या कुठल्या वयात आहे, जेव्हा पिरियड यायला सुरुवात झाली तेव्हापासून आपण लक्ष दिलं पाहिजे. हे आपल्याला शाळा, कॉलेज, छोटी मीटिंग यामध्ये समजून सांगायचं.
मग त्या मुली असतील ना, त्या मुली घरी जाऊन सांगतील की आई नंतर काळजी घेऊन काही नाही, आतापासून काळजी घेतली तर मला पुढे येणाऱ्या अडचणी, कारण की आता मुली समजदार झाल्या, आता माहिती त्यांच्याकडे खूप जास्त आहे, खूप जास्त माहिती आहे त्यांच्याकडे, आणि मुलांपेक्षा मुलींच्या गरजा जास्त आहेत आणि वेगळ्या आहेत आणि जास्त सुद्धा आहेत. परंतु आपण तेच जेवतो, मुलगा मुलगी एक समान आणि एक सारखं जेवण दिलं जातंय. जेवण वेगळं पाहिजे, जेवण जास्त पाहिजे. त्याचं दुसरं कारण आहे की पूर्वीच्या काळी आमची आई, आमची चुलती, आमची आत्या, आमची मामी वेगळ्या बसायच्या, आराम करायच्या 4 दिवसामध्ये, सगळेजण त्यांना जेवायला द्यायचे. आणि हे आमच्या घरामध्ये आम्ही पाहिलंय. होतं आजकाल नाही. आता पिरियड आला तरी मुली शाळेत जातात, कॉलेजात जातात, महिला घराचं काम करतात आणि बाकीचे अ, अ, ज्या कामाला जाणाऱ्या महिला त्या कामाला जातात, ज्या घरच्या महिला येतात त्या घरी सुद्धा काम करतात. आता त्या आराम करत नाहीत 4 दिवसामध्ये, आणि आपल्याला त्यांच्या पोषणाचं ध्यान द्यायचंय, त्यामुळं त्यांना वेगळं न्यूट्रिशन पाहिजे आणि हायजीन सुद्धा वेगळं पाहिजे. आता आपण एक तर न्यूट्रिशन बोलत नाही, तर हायजीन वर सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. हायजीन वर ज्यावेळेस आपण बोलत जाऊ तेव्हा सांगायचं की जर आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्या मुलींना वेगवेगळ्या समस्याचा सामना करावा लागू शकतो. पोटी जळण, दुखापत, इन्फेक्शन, आणि ही गोष्ट कोणासोबत बोलल्या जात नाही. वाईट दुर्गंध येणं, सूज येणं आणि श्वेतपदर होणं, अधिक श्वेतपदर होणं, या सगळ्या प्रॉब्लेम त्या मुलींना येऊ शकतात आणि त्या कोणाला बोलू सुद्धा शकत नाहीत. त्या एकदम अं, त्यांची मानसिक स्थिती खराब होते, हे काय व्हायलंय माझ्यासोबत. फार फार तर आईला सांगतील, मावशीला सांगतील, आई मावशी म्हणतात बाळा त्रास होत असतो, तू थोडा आराम कर, कारण त्या त्रासातून गेल्या आहेत. इथं आपण त्यांना मदत करू शकतो की तुम्ही तुमच्या वजनाची स्वच्छता आहे ही वेगळे केली गेली पाहिजे, व्यवस्थित केली गेली पाहिजे, ज्यासाठी त्याचा पीएच मेंटेन केला गेला पाहिजे, त्यांचा पीएच मेंटेन केला गेला पाहिजे. आणि पीएच मेंटेन करण्यासाठी आपण कुठलाही साधारण साबण न वापरता, साधारण कुठलं वॉश न वापरता आपण किसोलचं वुमन इंटिमेश वॉश आपण वापरलं पाहिजे. आपण पूर्ण आरसीएम सांगतोय, तुम्ही साधे पॅड न वापरता लॉंग सॅनिटरी नॅपकिन आपल्याकडे आहेत, कुठले आरसीएमचे, किसोलचे, आपण ते वापरले पाहिजे. आणि त्यांच्या जे त्यांचं स्वास्थ्य आहे यासाठी न्यूट्रीचार्ज वुमन वापरले पाहिजे. हे पूर्ण विषय यांना कम्प्लीट होईल तुमचा. तुम्ही ज्यावेळेस स्कॅन घेता तर एका पीपीटी मध्ये तुमचा यानं सगळा विषय कव्हर होईल. हायजीन, इंटिमेट वॉश, पॅड, म्हणजे तुमचं एक न्यूट्रीच्या रुमन विकल्या जाणार नाही, तर न्यूट्रीच्या रुमन सोबत किसोलचे पॅड सोबत तुमचं किसोलचं इंटिमेट वॉश सुद्धा आपण सांगू. न्यूट्रीच्या रुमन विषयी आपण सांगू शकतो, न्यूट्रीच्या रुमन मध्ये 50 पोषक घटक आहेत, त्यामध्ये 13 विटॅमिन, 13 मिनरल, 13 फळांचे सत्व, 6 बोटॅनिकल आणि 5 अमिनो ऍसिड्स आहेत. जर न्यूट्रीच्या रुमन घेतलेला काय होईल, हा फार मजेशीर प्रश्न आहे बरं का. बऱ्याच तुम्हाला महिला मिळते की न्यूट्रीच्या वुमन घेतल्याने नेमकं काय होतं. न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्यानं तुमचा आरडीए पूर्णत्वाकडे जातो. त्याचं एका लाईन उत्तर आहे, तुमचा आरडीए पूर्ण होतो. मग त्यांचा प्रश्न पडतो की आरडीए काय, आरडीए काय भानगडे, हे सगळ्यांना माहित नाही बरं का. ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला माहित नाही, शिकलेल्या लोकांना सुद्धा आरडीए माहित. न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्याने काय होईल, तर न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्याने तुमचा आरडीए पूर्ण होईल. आरडीए पूर्ण होईल तर काय होईल, आरडीए म्हणजे आरडीए म्हणजे रेकमेंडेड डायटरी अलाउन्स, तुमची दररोजची गरज. जर न्यूट्रिशन वुमन घेतली तर आयरनचा आरडीए 75% पूर्ण होतो, फोलेटचा आरडीए 77% पूर्ण होतो, विटॅमिन बी 12 चा आरडीए 45% पूर्ण होतो, विटॅमिन सी चा तुमचा आरडीए 60% पूर्ण होतो. विटॅमिन बी 12 डिफिशियन्सी आहेत आपल्या सगळ्या महिला, आपल्या सगळ्या महिला विटॅमिन बी 12 डिफिशियंट आहेत, कारण की आपण मांसाहारी खात नाही, बकरीचं काळीज आपण खात नाही. आणि किती पाहिजे, आणि न्यूट्रीच्या रुमन घेतल्यानंतर काय फरक पडलाय तुम्हाला, हे एक गोष्ट मला सांगायची आहे. ज्यावेळेस न्यूट्रीचार्ज वुमन आपण क्लिनिकल ट्रायलला दिली त्यावेळेस काय काय झालं, 90 दिवसापर्यंत न्यूट्रीचार्ज वुमन दिली, ज्याच्यामध्ये प्रत्येक महिलाच्या हिमोग्लोबिनच्या स्तर मध्ये वृद्धी झाली.
कशी झाली हे तुम्ही पीपीटीच्या माध्यमातून चांगलं सांगू शकता की ज्या वेळेस पहिल्या दिवशी त्यांचा एचबी टेस्ट केला न्यूट्रिच्या रुमन द्यायच्या अगोदर त्यावेळेस सरासरी होती 8.8 ग्रॅम पर डेसिलिटर महिलाचा आणि 90 दिवशी ज्यावेळेस आपण सगळ्या महिलांची टेस्ट केली त्यावेळेस सरासरी एचबी 11.53 ग्रॅम पर डेसिलिटर झाला. 90 दिवसामध्ये एचबी इतका वाढलाय ही क्लिनिकल प्रूव्हन रिपोर्ट आहे. फक्त एचबीच वाढला का नाही समग्र स्वास्थ्य त्यांना विचारलं पहिल्या दिवशी विचारलं की किती जणांना बरं वाटतंय छान वाटतंय तुमचं स्वास्थ्य चांगलं असं वाटतंय 55 जणी म्हणले नाही पण अजिबात चांगलं वाटत नाही. 43 चारच जणी अशा होता जे म्हणत होता की मला बरं वाटतंय बस मी ठीक आहे. 55 जणी म्हणले नाही आम्हाला बरं वाटत बरं बरं 43% म्हणाले बरं वाटतंय खूप चांगलं किती जणीला वाटतंय स्वास्थ्य चांगलं 2 जणीला फक्त आणि एकदम फिट आहे मी 0% महिला म्हणल्या मी फिट वाटते मला अजिबात नाही. पण तेच 90व्या दिवशी 30व्या दिवशी ज्यावेळेस त्यांना विचारलं न्यूट्रिच्या ह्युमन सलग 30 दिवस घेतल्यानंतर चांगलं किती जणी वाटतंय 4 जणी म्हणल्या एकदम बेस्ट वाटतंय बरं वाटतंय 50 जणी म्हणल्या खूप छान छान वाटतंय 44 जणी म्हणल्या खूपच छान वाटायला लागलंय न्यूट्रिच्या ह्युमन घेत हे हा फरक दिसला. केस गळतीवर सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड 31 जणी होत्या पहिल्या दिवशी. बरं आहे किती जणी वाटत होतं 19 जणीला आणि सॅटिस्फाईड 50 जणी होत्या. आता 90 दिवसांतर जेव्हा पाहायला गेलं तर 63% जणीला वाटलं की एकदम मी सॅटिस्फाईड आहे न्यूट्रिशन जसे माझे केस पाहिजे तसे आहेत असे 32 जणीला वाटलं जसे माझे केस मला हवे होते तसे माझे केस झाले आहेत. 90 दिवस न्यूट्रिचार्ज रुमन घेतल्यानंतर 58 महिला वाटलं एकदम मला छान वाटतंय. 38% महिलांना असं वाटलं की माझ्या स्किन मध्ये मला पाहिजे तसे बदल मला अनुभवायला आले. 38% महिला केसामध्ये 52% महिला 92% महिलाला समग्र स्वास्थ्य न्यूट्रिचार्ज म्हणजे हे क्लिनिकल प्रूव्हन आपण नुसतं एचबी तपासला नाही क्लिनिकल प्रूव्हन मध्ये समग्र स्वास्थ्य 92% महिलांना वाटलं की माझं स्वास्थ्य चांगलं झालंय. 52% महिलांना असं अनुभव आला की माझ्या केसामध्ये खूप चांगले 38% महिलांना असं वाटलं 90 दिवसानंतर की माझी स्किन पहिल्यापेक्षा छान होत आहे. हे न्यूट्रिच्या म्हणजे क्लिनिकली प्रूव्हन रिझल्ट आहे ते आपण सांगू शकतो. न्यूट्रिच्या म्हणणं तुमचं हिमोग्लोबिन वाढल प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे तुमच्या पिरियडच्या मागे पुढे येणाऱ्या सगळ्या समस्या त्या कमी झाल्या मॅनेज झाल्या आणि न्यूट्रिच्या ह्युमन घेतल्यानं तुमचा स्टॅमिना व्यवस्थित राहिला आहे हे सगळे लाभ दिसले. परत काय लाभ दिसला की केस गळणं कमी झालं केस लांब सडक झाले आणि मजबूत झाले स्किन नरम चिकनी झाली इलॅस्टिसिटी आली आणि वाढत्या वयाचे लक्षण कमी झाले हे लक्षात आलं की जे आपले नख आहेत हे नख आकर्षक झाले हाड मजबूत होतात मूड चांगला राहतो आणि इम्युनिटी मजबूत होते हे न्यूट्रिशनचे फायदे आहेत. न्यूट्रिशनचे फायदे काय आहेत ते आपण फायदे सांगायला लागलो उदाहरण प्रत्येकाला. गर्भावस्थेमध्ये जे पोषण लागते ते सगळं पोषण मिळते डिलिव्हरीच्या वेळेस जटिलता येत नाहीत आणि जर लॅक्टिक वुमन असेल तर लॅक्टिक वुमनला तिचे जे पोषक तत्व लागतात ते सगळे पोषक तत्व न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये मिळतात. न्यूट्रिचार्ज वुमन 100% शाकाहारी आहे. न्यूट्रिचार्ज वुमन स्ट्रॉबेरी स्वादामध्ये आहे आणि ब्लिस्टर पॅक मध्ये येते. कुणी घेतलं पाहिजे ज्यांच्यापासून मासिक धर्माची महाशक्ती त्यांनी घेतलं पाहिजे. ज्या महिलांची पिरियड यायला सुरुवात झाली त्यांनी घ्यायला पाहिजे. गर्भवती माता 100% घेऊ शकतात आणि लॅक्टिक वुमन सुद्धा 100% घेऊ शकतात. तुम्ही ज्यावेळेस मीटिंग घेताल त्यावेळेस त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही पुरुष सुद्धा बसले असू शकतात. त्यांना हे सांगायचं आहे की कोण घेऊ शकत नाही. ज्या महिलांची पाळी येणं बंद झाली आहे त्यांना द्यायचं नाही किंवा ज्यांचं गर्भाशय काढलंय त्यांना द्यायचं नाही. ज्या छोट्या मुली आहेत ज्यांना पिरियड सुरू झाला नाही त्यांना द्यायचं नाही आणि पुरुषांना सुद्धा द्यायची नाही. पुरुषांनी सुद्धा टॅबलेट घ्यायची न्यूट्रिचार्ज वुमन टॅबलेट घ्यायची नाही ते न्यूट्रिचार्ज मॅन घेऊ शकतात.
कशी घ्यायची न्यूट्रिचार्ज वुमन, तर एक टॅबलेट ब्रेकफास्ट नंतर, एक ग्लास पाण्यासोबत. उपाशी पोटी घ्यायची नाही. उपवास आहे म्हणून चहा पिला आणि न्यूट्रिचार्ज वुमन घेतली, अजिबात नाही. उपवास आहे तर तुम्ही केळी खा, रताळी खा, जे भगर खा, साबुदाण्यापेक्षा भगर खा, राजगिरा खा आणि त्यानंतर तुम्ही घ्या. आणि कमीत कमी 3 महिने. कितने समय तक लेना है? कम से कम 3 महिने. कमी तुम्ही एका महिन्यामध्ये रिझल्टची अपेक्षा ठेवू नका. कमीत कमी 3 महिने न्यूट्रिचार्ज वुमन आपल्याला द्यायचे. आणि हायजीन वर ज्यावेळेस तुम्ही सांगताल, डेफिनेट हायजीन सुद्धा त्या मीटिंग मध्ये सांगायचे. जे आपले निजी अंग आहेत त्याला, त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. साबणाचा उपयोग घेऊ नका. त्यासाठी साबणाचा उपयोग अजिबात करू नका. इंटिमेट वॉशचा उपयोग करा. कारण की त्याचा पीएच व्यवस्थित राहतो आणि कुठलाही त्रास होत नाही. सी बर्थॉन टाकलेला असल्यामुळं, ओमेगा 7 फॅटी ऍसिड टाकल्यामुळं जे की सोलचं वुमन इंटिमेट वॉश आहे हे अतिशय चांगलं काम. याने इन्फेक्शन एकदम कमी होते. या विषयावर महिला सोबत न्या आणि महिलांना हे सगळं बोलायला लावा. की सोलचेच सॅनिटरी पॅड सुद्धा सोबत ठेवा. हे लांब आहेत, अल्ट्रा सॉफ्ट आहेत, विशेष जेल टेक्निक आहे त्यामध्ये. त्यानंतर जीवाणुरोधी आहेत आणि पूर्ण दिवसभर हे काम करतात. या सगळ्यांची किंमत सुद्धा जरूर सांगा. याची किंमत जरूर सांगा आणि सगळी एमआरपी मध्ये सांगा. न्यूट्रिचार्ज वुमन 550 रुपयाला, की सोलचं सॅनिटरी नॅपकिन 86 रुपयाला आणि की सोलचं वुमन इंटिमेट वॉश 219 रुपये. हे सगळं पॅकिंग तुम्ही सांगा. अजिबात असं नाही की आपण डीपी प्राइस मध्ये सांगायचं नाही. हे सगळ्याची एमआरपी मध्ये सांगायचं आहे. आणि डीपी प्राइसचे जे आपले एमआरपी मध्ये आपल्याला सांगायचं. आणि पहिल्यांदा म्हणजे आपण सगळेजण सरोज देवी फाउंडेशनच्या नावानं काम करत असल्यामुळं पहिल्यांदा आपण न्यूट्रिचार्ज बाकीचे प्रोडक्ट सोबत घेऊन तुमची सेलिंग कशी वाढेल, तुम्हाला सेलिंग मध्ये मदत कशी होईल, यासाठी हे स्पेशल प्रेझेंटेशन बनवले आहे. तुम्हाला ज्यांना हवं असेल, मी माझा व्हॉट्सअप नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकतोय. तुम्ही मला थोड्या वेळानं हाय टाका त्यावर, माझ्या व्हॉट्सअप नंबरवर. इथं नका हाय टाकू, मी तुम्हाला हे प्रेझेंटेशन पाठवून देतो. हे प्रेझेंटेशन तुम्ही यावर मला हाय टाकलं तर मला हे पीपीटी तुम्हाला शेअर करता येईल. ही पीपीटी तुम्ही दाखवू शकता. प्रोजेक्टरवर दाखवा, तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर दाखवा. 1-2 महिला तुमच्याजवळ असतील तर तुम्ही ही पीपीटीचं ऍप घ्यायचं कशामध्ये, मोबाईल मध्ये, आणि पीपीटी तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा दाखवू शकता. जोपर्यंत तुमच्याकडे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा ऍप असणार नाही तोपर्यंत कदाचित पीपीटी चालणार नाही मोबाईल मध्ये. आजकाल सगळ्या मोबाईल मध्ये ते ऍप येते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. तुम्ही ही पीपीटी दाखवून ना केवळ न्यूट्रिचार्ज वुमन पण किसोलचे इंटिमेट वॉश आणि आपले पॅड सुद्धा विकू शकतात. एकत्रितपणे आपण हे सगळं काम करू शकतो. आणि या सगळ्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होणार आहे? या सगळ्याचा उपयोग आपल्याला मुंबईला यायला होणार आहे. सगळ्याचा उपयोग आपल्याला मुंबईला येणार होणार आहे. मुंबईला येण्यासाठी आपल्याला किती पॅकेट न्यूट्रिचार्ज वुमन 31 मार्च पर्यंत सेल करायचे? चॅट बॉक्स मध्ये लिहू शकते कुणी? म्हणजे मुंबईला एंट्रीसाठी किती पॅकेट? कारण की बरेच जण ओके 30 ओके 30 वर एंट्री आहे, मिनिमम 30. हा, रजनीगंधा ताईने बरोबर सांगितलं, मिनिमम 30, कमीत कमी 30. ओके 30. पण 30 जर केलं तुम्ही तर तुम्हाला फक्त एंट्री मिळेल. आणि बीसीजी ने सांगितलंय ना खाली आत आना है ना खाली आत जाना है. उषाजी म्हणतात 60, पण उषाजी 60+ तुम्ही जर केल्या न्यूट्रिचार्ज वुमन मार्च पर्यंत तर तुम्हाला कपल एंट्री आहे. कपल एंट्री विलासराव टाकलाय, कपल एंट्री 60+ आणि 60 न्यूट्रिचार्ज वुमन तुम्ही जर करून जर आले तर तुम्हाला आम्ही काही देऊ इच्छितो. ते म्हणजे आम्ही तुम्हाला त्यामध्ये
आपला वेस्ट कोट जो आहे ना, न्यूट्रीचार्ज वेस्ट कोट जो आहे तो वेस्ट कोट आपल्याला मिळणार आहे. वेस्ट कोट म्हणजे मोदी जॅकेट. बरेच जण त्याला मोदी जॅकेट म्हणतात. मोदी जॅकेट मिळणार आहे. परंतु तुम्ही त्या मोदी जॅकेट पेक्षा सगळ्यात मला असं वाटतं की प्रत्येकानं 7 पीस करण्यापेक्षा, कारण इतकी जर तुमच्याकडे सगळी माहिती आहे, तुमच्याकडे पीपीटीज आहेत, तुमच्याकडे जर प्रेझेंटेशन आहे, न्यूट्रिचार्जचे सगळे टूल्स आहेत, तर आपण 60 नाही तर आपण मिनिमम 100 न्यूट्रिचार्ज वुमन करून कपल एंट्री. ओके ओके, जस्ट तुम्हाला मी त्याचे पीपीटीज दाखवतोय, म्हणजे आणखी काही जणांचं जे आहे ना क्लिअर होऊन जाईल. हे बऱ्याच जणांना आणखीन माहित नाही. बरेच जण आणखीन यामध्ये थोडेसे कन्फ्यूज आहेत. किती कपल एंट्री 60 वर, जानेवारी पासून सुरुवात करा. कपल एंट्री आपली 60 वर आहे. आणि तुम्ही जर आणि तुम्हाला मोदी जॅकेट मिळेल, जर तुम्ही वीर वीरांगणाच्या बॅच मिळेल, जर तुम्ही 100 प्लस जर केले तर मात्र तुम्हाला इथं हा ब्लेझर मिळणार आहे. न्यूट्रिचार्ज वीर किंवा न्यूट्रिचार्ज वीरांगणाचा ब्लेझर मिळणार आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने कमीत कमी या ब्लेझर साठी तरी क्वालिफाय व्हावं. मिनिमम या ब्लेझर साठी तरी क्वालिफाय व्हावं. आणि तुम्ही या महिन्यात जर 5 न्यूट्रिचार्ज वुमन जर केल्या आणि त्याचा फोटो जर मला पाठवला त्या पोस्टर मध्ये बनवून, तर तुम्हाला याच महिन्यामध्ये हा अॅनिमिया से मुक्तीचा बॅच सोबत सर्टिफिकेट आणि एक पुस्तक ऑल प्रोडक्ट कॅटलॉग बुक, सकाळी संतोषजीने जे दाखवलं ते ऑल प्रोडक्ट बुक तुम्हाला मिळणार आहे. हे आता 5 जर केलं आणि हे नंतर परत तुम्हाला मिळत. 200 प्लस जर केलं तर तुम्हाला हे सगळ्या सोबत तुम्हाला न्यूट्रिचार्ज वुमनची स्पेशल ट्रॉफी, ज्याला आपण न्यूट्रिचार्ज वुमन चॅम्पियन ट्रॉफी म्हणतो, ही ट्रॉफी मिळणार आहे 200 प्लस केलं. आणि मित्रांनो, तुम्ही एक विचार करा, तुमच्या बी लीग मधून जर तुम्ही 200 प्लस न्यूट्रिचार्ज वुमन विकणारे, 100 प्लस न्यूट्रिचार्ज वुमन विकणारे जर तुम्ही लोक तयार केले, तर तुमची पी लेवल चेंज होणार आहे ना. बिझनेस किती होते, तुमचे पॉइंट किती वाढत आहेत, तुम्ही डबल धमाल ऑफर मध्ये तुम्हाला किती त्याचा फायदा होतोय, हे कॅल्क्युलेशन आपण केलेच नाही. हे कॅल्क्युलेशन तुम्ही एकदा करून पहा. बीसीच्या मीटिंगला जर तुम्ही बसत जर असताल तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचे माहित असेल की तुम्ही 100 प्लस जर तुमचे 5 लोकांना जर केले तुमच्या बी लेग मधून, तर तुमची पिन लेग कशी चेंज होते हे तुम्हाला लक्षात येईल. हे फक्त मी तुम्हाला सिंगल व्यक्तीचं सांगतोय. डबल धमाल ऑफर मध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला किती फायदा होईल. म्हणजे पाचो उंगलिया घी में और सिर कढाई में, असं हिंदीमध्ये एक म्हण आहे. न्यूट्रीच्या वुमनवर काम करणं सध्या काय झालंय, पाचो उंगलिया घी में और सर कढाई में झालंय. म्हणजे बाकीचे आरसीएमचे फायदे तर आहेतच, सोबत हे सगळे फायदे आहेत. ज्याचं आपण गीत ऐकलं, उज्ज्वल पाटणीजी यांची ट्रेनिंग षण्मुखानंद हॉलमध्ये, ज्यांचे ट्रेनिंग लोक डिजिटली अटेंड करतात, ज्यांचे गीत डिजिटली ऐकतात, ते आपल्या विषयावर बोलायला येणार आहेत. ज्या लोकांना तुम्ही मुंबईला घेऊन येताल, ती जे तुमची असोसिएट बाहेर आहे, ती जी तुमची टीम आहे, त्या टीम मध्ये त्यांना पैलू पाडायचं काम होईल. त्यांच्या पैलू पाडायचं काम होईल. ते नवीन गोष्टी शिकून येतील. त्यांना काय वाटतंय, इकडे काम करताना संतोषजी आणि त्यांचे 5-7 जणच काम करतात काय, कांबळे साहेब आणि 2-4 जणच काम करतायत, पल्लवीजी आणि त्यांचे 5-7 माणसंच काम करतायत, रुपालीताई आणि आशिषजी हेच काम करतायत, बाकी कोणी काम करताय का नाही, हे लोकांना कधी लक्षात येईल जर तुम्ही त्यांना घेऊन मोठ्या समूहात घेऊन आले की त्यांना लक्ष येईल की एवढेच नाहीत, खूप लोक काम करतायत, आपल्यासारखे काम करतायत, आपल्यापेक्षा जास्त शिकलेले काम करतायत, ज्यांना बोलता येत नाही त्यांना सुद्धा ट्रॉफी मिळते, ते कसं विकतायत हे लक्षात येईल. म्हणजे आपल्यापेक्षा अपग्रेडेड लोक सुद्धा काम करतायत. काही जणांना यानं खूप अप्रूप वाटतंय, यांना तर काहीच बोलता येत नाही आणि यांना पाकिट ट्रॉफी मिळाली. आणि जोपर्यंत तुम्ही टार्गेट पूर्ण करणार नाही, तुम्ही माझे मित्र जरी असले तरी मी तुम्हाला ट्रॉफी देऊ शकणार नाही. असं कधी होणार नाही हे मित्र येतं आणि म्हणून त्यांना ट्रॉफी दिली, असं तर होणार नाही. तर तिथं टार्गेटच पूर्ण करावं लागतं. तर तुम्ही टार्गेट पूर्ण करून तुमची टीम तिथे घेऊन या, तर टीम तुमची वाढायला. आणि मित्रांनो, हा मार्च पर्यंतच जो आहे ना, टीम वाढवण्यासाठी तुम्हाला संधी आहे. नागपूरच्या प्रोग्राम मध्ये आलेले इथं कुणी आहे का? नागपूरच्या प्रोग्राम मध्ये होते
आणि आता आहे तर कुणी आहे का असं हँड रेस करा बरं जे नागपूरच्या हा उषाजी आहे का उषाजी तुम्ही होत्या का तुमचा नागपूरचा अनुभव सांगा उषाजी तुमचा नागपूरचा अनुभव सांगा येस सर आम्ही आलो होतो इथं नागपूरला सेलिब्रेशनला कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम बहुत जबरदस्त होता सर बसायला जागा भेटली होती का नाही सर खाली बसलो होतो म्हणजे उषाजी म्हणतात की कार्यक्रम खूप जबरदस्त झाला आणि त्यांना म्हणलं बसायला जागा भेटली का तर बसायला सुद्धा जागा भेटली नाही कारण की इतके ओव्हर क्राऊडेड प्रोग्राम व्हायला लागले बरोबर आहे ताई येस सर हा म्हणजे आता रजनीगंधा ताई तर नागपूरच्याच होत्या रजनीगंधाजी तुम्ही किती वाजता पोहोचल्या होत्या 11ला बरं मग तुमच्यासोबत काय म्हणजे तुम्हाला कसा अनुभव आला मला मिळाली पण माझ्यासोबत जे नंतर आले त्यांना जागाच नाही मिळाली 750 ची कॅपॅसिटी आणि 1250च्या वर लोक अर्धे बाहेर उभे अर्धे इकडे उभे आणि कोणी दिसायला खाली नाही हा म्हणजे नागपूर मधला सगळ्यात चांगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर मध्ये प्रोग्राम घेतला आणि त्या प्रोग्राम मध्ये जे 11 वाजता पोहोचले त्यांना जागा भेटली बाकीच्यांना जागा भेटली नाही जितके लोक आत होते तितके लोक बाहेर होते आम्ही न्यूट्रीचार्जचे बाहेर 2 स्टॉल लावले होते एका स्टॉलवर पुस्तक सर्टिफिकेट आणि अॅनिमियाचे मुक्तीचा बॅच मिळत होता आणि एका स्टॉलवर आम्ही आपले जे टूल्स आहेत हे टूल्स विकत होतो 1,00,000 रुपयाचे टूल्स फक्त 4 तासात सेल झाले कारण की त्यांनी आम्हाला एंट्री 10:30च्या नंतर दिली त्यानंतर स्टॉल लावणं सगळं जमवणं स्टॉक चेक करणं आणि नंतर विक्रीला सुरुवात करणं आणि 3:30 वाजताच्या अगोदर तर ते सगळे शिट्ट्या वाजवत आले बाहेर निघलो बाहेर निघलो बाहेर निघलो आणि आम्हाला ताकदच म्हणले तुम्ही सगळं पॅक करा तुमचं दुकान बंद करा म्हणले काय तुम्हाला दुकान बंद करायला वेळ लागणार आहे 4 तासामध्ये आम्ही 1,00,000 रुपयाचे टूल्स विकले 4 तासामध्ये 1,00,000 रुपयाचे टूल्स विकले असा माहोल आहे मित्रांनो म्हणजे आणखी बऱ्याच जण वाटत असेल ना की 2014 2013चा आरसीएम आहे 2015चा आरसीएम आहे करता येईल आरामशीर करू अजिबात नाही या महिन्यामध्ये म्हणजे जे आतापर्यंत न्यूट्रीच्या जुमन विकल्या गेल्यात ना त्याचे रिझल्ट आता लक्षात आलेत जे गेल्या काही महिन्याच्या दुप्पट तिप्पट न्यूट्रीच्या जुमनवर काम सुरू आहे आणि महिन्याच्या शेवटी पर्यंत मोठा आकडा बाहेर येणार आहे जे जानेवारी मध्ये सेल आउट होतील फेब्रुवारी मध्ये त्यापेक्षा जास्त मार्च मध्ये त्यापेक्षा जास्त आणि एकदा महिला न्यूट्रीच्या जुमन घ्यायला लागल्या की न्यूट्रीच्या जुमन विकल्या जातात आपला अनुभव आहे मागचा त्यामुळं आणखीनही काही मित्रांना असं वाटत असेल की मी करल काम सुरू नंतर करल मुंबईला पुढच्या वेळेस लोकांना घेऊन जाईल तर मित्रांनो आताच नागपूरमध्ये जागा मिळाली नाही मुंबईमध्ये जागा मिळण्यासाठी तुम्हाला लवकर तयारी करावी लागेल कदाचित नंतर रजिस्ट्रेशन बंद होईल नंतर मे मध्ये वगैरे काही असा होऊ नये कुणासोबत आणि कमीत कमी महाराष्ट्रातल्या लोकांसोबत तरी होऊ नये आपण 100 म्हणजे 150च्या जवळपास लोकांचं बलिदान देऊन मुंबई मिळवली महाराष्ट्रानं आणि परत आपल्याला बसायला जागा मिळू नये मग या इतकं तर दुर्दैव दुसरं काही नाही मुंबई आपल्याला अशीच नाही मिळाली म्हणजे द्विभाषिक राज्य होतं गुजरात आणि महाराष्ट्र आणि या दोन्हीची एकत्रित राजधानी मुंबई होती आणि मग गुजरात आणि महाराष्ट्राचे भांडण सुरू झाले 1960 ला प्रांतवार भाषा म्हणजे भाषेवार प्रांत रचना झाली म्हणजे ज्या ज्या भाषेचे ते राज्य तयार झाले 1960 ला त्यामध्ये गुजरात वेगळं राज्य झालं महाराष्ट्र वेगळं राज्य झालं मग मुंबई कोणाकडे जायची यासाठी शेकडो लोकांना जीव द्यावा लागला तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली आणि त्या मुंबईमध्ये आपल्याला बसायला जागा नाही म्हणजे कसं किती अवघड आहे हा इतिहास मला तुम्हाला सांगावा लागला की मुंबई कशी मिळाली तर त्या मुंबईमध्ये जागा आपली फिक्स करा नाहीतर मुंबई आमची आणि सत्ता लोकांची असं व्हायला नको तेच बीसी छापडाची सुद्धा त्याची नागपूरमध्ये तेच म्हटले की इथं जर असा प्रॉब्लेम आहे तर मुंबईत कसं होईल त्यामुळे काम सुरू करा बरं मुंबईत आपण गेलो आणि लोक कोट घालून फिरायला लागले आणि आपल्याला कोट नाही तिथं आणखी लाजीरवाणी गोष्ट नाही दोन जावई असतील एका जावयाला कोट भेटला दुसऱ्याला कोट नाही भेटला तर कसा राग येतो तितका राग आपल्याला आला पाहिजे लहान्या जावयाला कोट आणि मला कोट नाही तर नाही मित्रांनो आपला कोट नाही बरं एखाद्याला 2 कोट द्यायची सुद्धा व्यवस्था आहे तुम्ही जर रॉयल्टी असताल आपल्या बी लेग मधून 10 लोक घेऊन या स्वतःच सेल्फ टार्गेट पूर्ण करा तुम्हाला 2 कोट 1 कोट रॉयल्टीचा शूरवीर लीडरचा दुसरा कोट सेल्फ टार्गेटचा
यापूर्वी आरसीएम आणि न्यूट्रीचार्ज एका आयडीवर एकच फायदा देत होतं. एका आयडीवर एकदाच फायदा देत होतं. यावेळेस आपण क्रायटेरिया बदलला. एका आयडीवर 2 फायदे सुद्धा मिळू शकतात. त्यामुळं बरेच जण असे असतात की जे दोन कोड आणि आपल्याला कोड शिवायला कुठलीच अडचण नाही, कारण की आपली कंपनीच मुळात कपडा बनवणारी कंपनी आहे. आरसीएम जी मूळ कंपनी आहे कपडा बनवणारी कंपनी आहे. त्यामुळं चांगल्या क्वालिटीचा कपडा आणि चांगल्या क्वालिटीचे आपल्याला ब्लेझर मिळणार आहे. बरं, अनिल देशमुख म्हणतात की न्यूट्रीचार्ज वुमन नागपूर डेपो चंद्रपूर डेपो मध्ये संपलेले आहेत. तोपर्यंत येऊन जातील सर, डेफिनेट येऊन जातील. तुमच्या या जानेवारीच्या बिलिंग पर्यंत अनिलजी परत न्यूट्रीचार्ज वुमन पोहोचले जातील. अनिलजी तुम्ही तुमचं दुकान कुठं आहे? शॉप इकडे आहे नागपूर स्वावलंबी नगर. नागपूरला स्वावलंबी नगर मध्ये. ओके, त्यांचं शॉप आहे अनिलजीचं, अनिल देशमुख साहेबाचं. आणि ते म्हणतात की आताच न्यूट्रीचार्ज वुमन संपत आहेत आणि चांगली गोष्ट आहे, संपत आहेत तर नवीन येऊन जातील सर. नवीन स्टॉक तुमच्याकडे डेफिनेटली येऊन जाईल. आणि दुसऱ्या दिवशी संपतात. काय म्हटलं? सेकंड डे संपून जातात. डेपोला आले की सेकंड डे न्यूट्रीचार्ज मिळत नाही सर, संपून जातात सेकंड डेला. ओके. आणि हीच गत जर आज आहे 12 तारीख, 12 तारखेला ही परिस्थिती आहे, तर 31 तारखेला काय परिस्थिती होईल याचा तुम्ही विचार करा. त्यामुळं कुणीही मी नंतर बिलिंग करून घेईल, नंतर घेईल, 5 नंतर करेल असं अजिबात करू नका. जितक्या लवकर होईल तितके 5 न्यूट्रीचार्ज वुमनचे बिल करा आणि मला त्याचे फोटो पाठवा. जसं संतोषजीने मला फोटो पाठवले, संतोषजीने काही जणांचे पाठवले, सुरेश दहातोंडे सरांनी मला बऱ्याच जणांचे पाठवले. सकाळीच रजनीकांताताईनं लवकरच पाठवले मला, आज पहाटेच काही फोटो मला पाठवले. 5 न्यूट्रीचार्ज वुमन कंप्लीट केले. तसे तुम्ही सगळेजण मला ते फोटो पाठवा आणि उद्या परवा एक नवीन नंबर येईल, डायरेक्ट त्या नंबरवर सुद्धा तुम्ही पाठवू शकता. उद्या ऑफिस उघडल्यानंतर एक नवीन नंबर येईल, त्या नवीन नंबर मी तुमच्यापर्यंत सर्क्युलेट करेल. त्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट न्यूट्रीचार्ज वुमन 5 कंप्लीट केले त्यांचा फोटो, नाव, आरसीएम आयडी टाकू शकतात आणि त्यांना अॅनिमिया से मुक्तीचा बॅच, सर्टिफिकेट कसं मिळेल याचा आपण व्यवस्था करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही 5 न्यूट्रीचार्ज वुमन जर केल्या, 200 प्लस जर केल्या तर तुम्हाला चॅम्पियनची ट्रॉफी, 300 प्लस जर केल्या तर तुम्हाला शिल्ड म्हणजे ढाल सुद्धा मिळणार आहे. 300 प्लस जर केलं तर ढाल मिळणार आहे आणि सोबत तुम्हाला डिस्ट्रिक्ट टॉपर 350 प्लस, स्टेट टॉपर 500 प्लस आणि नॅशनल टॉपर 1000 प्लस जर असेल तर त्याला आपण देणार आहोत. जे आपल्या रॉयल्टी अचिव्हर आहेत, रॉयल्टी व्हायला सर 5 असोसिएट बायर. ओके, नाही रॉयल्टी टेक्निकल सॉरी 10 असोसिएट बायर, त्यांना आपल्याला 10 असोसिएट बायर बिल एक मध्ये रॉयल्टी आणि टेक्निकल वाल्यांनी घेऊन यायचे. तर त्यांना आपण न्यूट्रीचार्ज शूर वीर लीडर ब्लेझर देणार आहोत. इम्रान 20 असोसिएट बायर बिल एक मधून त्यांना आपण न्यूट्रीचार्ज शूर वीर ब्लेझर देणार आहोत. मित्रांनो, यावर आपल्याला मोठं काम करता येईल. तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलाय. ही पीपीटी मी तुम्हाला शेअर करतो. ही पीपीटी मी तुम्हाला शेअर करतोय. आता जरी मला कोणी हाय टाकलं तर मला त्याला पीपीटी शेअर करता येईल. जसं मी एक जणाला शेअर करून बघतोय, करता येते का तर इथूनच लगेच. आणि तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. या सगळ्या मिशन विषयी, या सगळ्याच्या विषयी आणि तुम्हाला प्रत्यक्ष यावंच लागेल बरं का. असं नाही की माझे लीडर आले त्यांच्या जवळ द्या सर, असं अजिबात होणार नाही. तुम्हाला प्रत्यक्षात यावं लागेल. मला व्हॉट्सअपवर हाय जर टाकलं तर मी तुम्हाला पीपीटी ओके काही जण पाठवता येतं. माझं व्हॉट्सअप ओके संतोषजीकडे आहे. संतोषजी तुम्ही तुमच्या टीमला पाठवा. सुरेशजी तुमच्याकडे आहे का? अनम्यूट होत आहे सुरेशजी एक मिनिटासाठी. पल्लवीजी बोला. व्हॉट्सअप नंबर मी वरती दिलाय सर, 94 द्या देतोय. सर एक क्वेश्चन होता. बोला. मी आता मेसेजला पण टाकलं होतं तुम्हाला की जर काही म्हणजे जेंट्स आहेत माझ्या संपर्कात असे 2 की त्यांचं एचडी ऍक्च्युअली फार कमी झालेलं आहे, तर त्यांना आपण न्यूट्रीचार्ज 1 मंथ साठी किंवा मग त्या व्यतिरिक्त आणखी न्यूट्रीचार्ज मेन तर देतोच आहे,
पण लवकर वाढलं पाहिजे HP, त्यासाठी काय करता येईल? नाही तरी सुद्धा आपण त्यांना न्यूट्रिशन वुमन द्यायचं नाही, कारण की न्यूट्रिशन नाही. वुमन मध्ये काही पोषक घटक असे आहेत जे फक्त महिलांवर काम करतात. त्यामुळं आपण त्यांना न्यूट्रिशन वुमन देऊ नका असं सांगतोय. जरी त्यांचं एचबी कमी असेल तर त्यांना बाहेरून आयरन घ्यावं लागेल. ओके सुरेशजी, मी तुम्हाला पाठवतोय, म्हणजे तुम्हाला लगेच मला सांगा की पोहोचलंय का तर. ओके, मी आधी सुरेशजीला पाठवतोय. सुरेशजीला पाठवलंय. त्यानंतर दिगंबरजी तुम्हाला पाठवतोय. तुम्ही सर्व मी खायचे अर्धीच काय कुठून सूरजजी पोहोचला असेल तर व्हॉट्सअपला नका, चॅट बॉक्स मध्ये आपल्या कुठल्या माधवीजी तुम्हाला पाठवते, आपल्या यामध्ये पाठवा मला. चांगल्या कामाची रथयात्रा निघणार आहे टीसी छाबडाजी यांची, आणि प्रत्येक शहरामध्ये मोठमोठे काम त्याचे चालणार आहेत, सामाजिक काम, आणि एक वेगळाच माहोल तुम्हाला पूर्ण वर्षभरामध्ये पाहायला मिळणार आहे. एकदम वेगळा माहोल तुम्हाला या 25 वर्षभर अॅनिव्हर्सरी असं तुम्ही म्हणता. ब्लड डोनेशन कॅम्प, वृक्षारोपणाचे कॅम्प, स्वच्छतेचे कॅम्प, महिला सशक्तीकरणाचे कॅम्प, असे कॅम्प न पूर्ण माहोल जो आहे, खास करून महाराष्ट्राच्या वरती. महाराष्ट्राच्या खाली गेलं तर काय तुला भाषेचा प्रॉब्लेम येतो. आपल्याकडे जितके बोलणारे आहेत ना सगळ्यांनाच भाषेचा प्रॉब्लेम येतो. तिकडे फक्त एक व्यक्ती आहे, एकच स्टुडंट आमचे सुरेश, MP सुरेश, हेच फक्त बोलू शकतात आणि त्यांचं सगळं चाललंय खाली. बाकी कुणीही खाली काम करू शकत नाही. मी 6 दिवस BCG सोबत होतो. BCG आणि मीच एकमेकाला बोलत होतो. आम्हाला बाकी कोणाला बोलायला काही कळत नव्हतं. एक ट्रान्सलेटर आणि आमचे सुरू, म्हणजे मीटिंग 1 तास चालायची, ती मीटिंग 2.5 3 तास चालायची. तर आम्ही बोलायचं ते तो त्याला परत ती कट मीट लावून सांगायचा पुढं. भरपूर वेळ चालायचं ते, काय असं काम चाललेलं आहे तुम्ही. त्यामुळं आता हे पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचं काम पाहायला मिळेल. तुम्हाला PPT जगायला मिळाली आहे. आणखी तुमचे काही कोणाचे प्रश्न असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिला आहे. पण 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचं आपलं टार्गेट, 15 कोटी महिलांच्या स्वास्थ्यामध्ये सुधार करण्याचं टार्गेट घेऊन आपण काम करत आहोत, आणि या कामासाठी तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आपण सगळेजण मुंबईमध्ये ब्लेझर मिळूच, एक नाही तर 2 मिळूत अशी मला अपेक्षा आहे. आणि रजनीगंधा ताईचं नाव तर कितीचं टार्गेट झालं रजनीगंधाजी? 1 मिनिट सर, रजनीगंधाजीला मी सर या महिन्यामध्ये 50 अबाव चालले जाईल. 50 अबाव. ओके हा ओके ओके 50 अबाव चाललंय, म्हणजे त्याचं ब्लेझर तर पक्क होऊन गेलंय. असं तर आपण सगळेजण सुद्धा या महिन्यामध्ये आपलं टार्गेट पूर्ण करू आणि लवकर बिलिंग करा. आणि जसे म्हटले तसं बऱ्याचदा स्टॉकचा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे लवकर बिलिंग करा. 5 न्यूट्रिशन वुमन झाल्यानंतर मला त्याचा फोटो टाका. आपण भेटूया. परत काही अडचण असल्यास मला कधीही व्हॉट्सअप करा. सदैव तुमच्या सोबत आहे. भेटूयात आपण पुढच्या रविवारी. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.